जय मार्कंडे, मी निरंजन बोद्दूल. उद्या सोलापूर पद्मशाली ज्ञाती संस्थेची जनरल मीटिंग असून त्या निमित्ताने मी ज्ञाती संस्थाला व समाज बांधवांच्या वतीनं मी आपल्यासमोर काही प्रश्न मांडणार आहे. मी प्रथम तर हे सांगतो की आम्ही मीडियासमोर येण्याचं कारण म्हणलं तर दरवर्षी जनरल मीटिंग होतो. अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थिती करतात. अनेक समाज बांधवांनी एकही प्रश्नाचं कधीही निराकरण करत नाहीत. फक्त प्रश्न ऐकून घ्यायचं आणि ते अर्ज बाजूला ठेवायचं आणि त्या माणसाला समाज बांधवाला गपचीप शांत करायचं. त्यानंतर आपल्या आपल्या घरी जाणं. परत ते वर्षभर तो प्रश्न तसंच राहतो. नाईलाजानं आम्हाला मीडियासमोर यावं लागलं आहे. आता काही लोकांचं मत असतं की समाजाचं नाव खराब करतो मीडियासमोर येऊन. अगर तुम्ही प्रत्येक समाज बांधवांचा का समस्या असेल, अगर तुम्ही एक ऐकून घेतलात, त्या समस्येचा तुम्ही अगर प्रॉब्लेम सॉल्व्ह केलात तर इथं मीडियासमोर येण्याची आम्हाला काय गरज भासणार नाही आहे. अनेक प्रश्न पद्मशाली ज्ञाती संस्थेकडनं करायचे आहेत, ते करत नाहीत. आपलं जे अध्यक्ष आहेत, अध्यक्षाच्या इच्छा चांगली आहे, त्यांची इच्छाशक्ती, पण सगळं स्वतःहून एकटाच करण्याचा जो त्यांचा मानस असतो ना, त्यामुळं अनेक प्रश्न एक माणूस सोडवू शकत नाही. त्यासाठी आपली ज्ञाती संस्थेची पूर्ण बॉडी असते. युवक संघटनेची बॉडी आहे. समाज बांधव अनेक जण आहेत. त्यांची एक चांगली एक समिती स्थापना करून प्रत्येक 1-4-5 प्रत्येक कामाचं एक समिती स्थापना करून त्याला अगर काम सोपवलं आणि तुम्ही त्याच्यावर एक नजर म्हणून एक अध्यक्ष म्हणून त्यांच्यावर राहिलात तर कुठलंही काम चांगलं होतं. आपण सोलापूर शहरात जिल्ह्यामध्ये 5 ते 6 लाख म्हणून संख्या प्रत्येक समाज बांधव म्हणतो, पण एकाला माहीत नाही किती संख्या आहे. आजपर्यंत ज्ञाती संस्थानं कुठले सर्वे करून आपल्या समाज बांधवाची संख्या किती आहे कधी सांगितलेलं नाही. ज्ञाती संस्थेचं काम असतो की समाज बांधवाची आपल्या काय समस्या असतील, काय नाही आहे. आज स्मशानभूमीमध्ये अनेक समस्या आहेत, त्या ठिकाणी दुर्लक्ष केला जातो. प्रत्येक जे मयत जातो त्या मयतीचे प्रत्येकाचे फोन येतात आम्हाला समाज बांधवाला, या ठिकाणी लाईट नाही आहे, पाण्याची सोय नाही आहे, अनेक समस्या आहेत. त्या ठिकाणी दररोजचे तिथं जाऊन दारोडे बसतात, दादागिरी करतात, अनेक जागा तिथं कब्जा झालेल्या आहेत, त्याचं कुठं काय विल्हेवाट लावत नाहीत. याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. समाज बांधव अनेक युवक समाज बांधवांनी ज्ञाती समाजासाठी काम करायला तयार आहेत. त्यांना तुम्ही प्रोत्साहन देऊन त्यांना काय कामाची जबाबदारी द्यावी अशी मी या आपल्या माध्यमातून विनंती करतो. तसेच उद्याच्या जनरल मीटिंगमध्ये अनेक प्रश्न आपण लक्ष देऊन ते मार्गी लावावे. स्मशानभूमीचा मेन महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर समाज बांधवाची सर्वे करावे, महत्त्वाचा मुद्दा आहे त्यासाठी पण. आणि आता निवडणूक आहेत, आपली समाजाची भूमिका काय राहील याच्यावर पण आपण गांभीर्याने विचार करावे असं मी एक समाज बांधव म्हणून आपल्यासमोर सांगतो मी. तसेच त्याप्रमाणे स्मशानभूमीमध्ये अनेक समस्या आहेत. मूळ म्हणजे तर का ते जे संरक्षण विजे भिंत बांधायचे आहेत, आज त्या गावात बांधलेलं नाही आहे. स्मार्ट सिटीमधून अनेक करोड रुपये मंजूर झालेले आहेत, त्यामधून आपण बांधू शकला असता, पण त्यातले निधी परत गेली, पण संरक्षण भिंत काही नाही बांधलेलं नाही आहे. आपली समाजाची जागा आपला अनेक जण कब्जा करत आहेत. आज समाजाच्या जागेवर आपण अनेक गाड्या बांधत आहोत. आपण मूळ म्हणजे तर जे सध्याची मार्कंडे शॉपिंग सेंटर आहेत त्याचं भाडं थकीत आहे. अनेक जण भाडा देत नाहीत. त्याच्यावर तुम्ही प्रश्न विल्हेवाट लावला नाही तर नवीन तुम्ही गाड्या बांधता, चांगली गोष्ट आहे. पण नवीन गाड्या बांधताना समाज बांधवामध्ये ज्याला गरजू आहेत त्यांना तुम्ही ज्ञाती यांच्याकडनं आव्हान करून त्यांना प्रथम प्राधान्य द्या. फक्त आपले पाहुणे रावळे किंवा ज्ञाती यांच्या बॉडीमधले त्यांचे हित संबंधीचे लोकांना गाड्या देणं हे चुकीचं आहे. आपले समाज खूप मोठा आहे. अनेक युवक आज बेकार आहेत. त्यांना 256 गाड्यापाशी तिथं नवीन गाड्या काढायचं चालू आहे. त्या ठिकाणी पण अनेक समस्या आहेत, त्याचंही तुम्ही निराकरण करावे अशी माझी आपल्याकडून विनंती आहे. प्रथम मार्कंडे शॉपिंग सेंटरचं जे अनेक वर्षापासून भाडे थकीत आहे त्याचं तुम्ही वसुली करा. त्याचं तुम्ही वसुली करत नाहीत, काहीच नाहीत. त्या ठिकाणी पोट बाहेर दुसरे आहेत आणि त्यांच्याकडून त्यांनी 25-25, 30-30, 40,000 भाडा घेत आहेत आणि ज्ञाती संस्थेला 5 रुपये भाडा भरत नाहीत. आणि एवढी मोठी आपण संस्था म्हणतो ज्ञाती संस्था, आणि ते सगळं आपले समाज बांधव आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करावी. फक्त ऐकून घेऊन हा प्रश्न बाजूला ठेवू नका, अन्यथा समाज बांधवाच्या वतीनं मार्कंडे शॉपिंग सेंटर खाली करण्यात येईल याची गंभीरपणे आपण नोंद घ्यावी.